Compounding is the eighth wonder of the world. One who understands it earns it. One who does not pays it. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाची महती या नेमक्या शब्दात मांडली आहे. जुन्या सिनेमांमध्ये सावकाराकडून कर्ज घेतलं की त्याला पठाणी व्याजानं परतावा करावा लागतो हे दाखवत असल्यानं चक्रवाढ व्याजाची काहीशी नकारात्मक प्रतिमा आपल्या मनात असते. पण सातत्यपूर्ण दीर्घकालीन गुंतवणुकीच्या परताव्यावर मिळणारं चक्रवाढ व्याजही शब्दशः घसघशीत असतं. कसं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदार श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, आय एम फाईन. हाव आर यू? एकदम मजेत. खूप छान वाटतंय. आपला होम मेकर्स डे अगदीच रिसेंटली सेलिब्रेट झालाय. त्याचे बरेच पॉडकास्ट आपण श्रोत्यांसमोर आणले आणि त्यानंतर परत आपण आपल्या मूळ विषयाकडे वळतोय. अगदी बरोबर आहे. मी स्वतःही होतो होम मेकर्स डेच्या इव्हेंटला आणि तो खरोखर उत्तम कार्यक्रम पार पडला आणि मला कौतुक हे वाटलं की खूप मोठ्या संख्येनं होम मेकर्स सगळ्या महिला आलेल्या आणि त्यांनी पण खूप ॲप्रिशिएट केला आपला इव्हेंट. यस निरंजन, तो पुढच्या वर्षीचं आपलं त्यासाठीचं टार्गेट खूप मोठं असणार आहे आणि प्रत्येक येणाऱ्या महिलेनं सांगितलंय की हा दिवस आमच्यासाठी किती उत्तम होता आणि येणाऱ्या पुढच्या प्रत्येक होम मेकर डेला आम्ही हजर असणार आहोत आणि आम्ही मोठ्या संख्येनं हजर असणार आहोत. वा, क्या बात आहे. आपल्या श्रोत्यांच्या जस्ट माहितीसाठी म्हणून सांगूया की 3 नोव्हेंबर 2023 या दिवशी क्रिसेंटतर्फे पुण्यात होम मेकर्स डे हा सेलिब्रेट करण्यात आला. BMCC कॉलेज रोडला दादासाहेब दरोडे सभागृहात हा मोठ्या प्रमाणात असा भव्य असा इव्हेंट हा पार पडला. अभिनेत्री विशाखा सुभेदार तसंच बाकी अनेक मान्यवर महिला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. येस भूषण, आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. आज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलायचं आहे, कंपाऊंडिंग इंटरेस्टवर. सो भूषण, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज या टर्म अनेकदा ऐकलेल्या असल्या तरी त्याचं नेमकं महत्त्व माहिती नसतं आणि म्हणूनच अनेक जण गुंतवणुकीचा श्री गणेशा करायला उशीर करतात. खरंच असं होतं का? नक्कीच नाही निरंजन, असं उत्तर असेल. याचं कारण प्रत्येक व्यक्ती किंवा भारतीय नागरिक भारतात गुंतवणुकीचं महत्त्व अगदी पुरातन कालापासून सांगण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या ट्रेडिशनल गुंतवणुकीमध्ये प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करते. परंतु आपण शाळेत गणितात कंपाऊंडिंग इंटरेस्ट हा फॉर्म्युला शिकतो हे नक्की खरं आहे, पण नक्की त्याचे फायदे काय आहेत, आपण त्याचा उपयोग आपल्या रेग्युलर आयुष्यात कंटिन्युअस लाईफमध्ये कसा आपण करून घेऊ शकतो आणि गुंतवणुकीमध्ये त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे समजून घेण्याची नक्कीच गरज आहे. परंतु ते समजून न घेता आपण जी गुंतवणूक करतोय ती चालू देत, ओके, आणि ती जी वाढतीये त्या पद्धतीने वाढू देत, फारसं त्याच्याकडे लक्ष न देता किंवा आपण गोल बेस्ड प्लॅनिंग असा विचार फारसा करत नाही, म्हणजेच कंपाऊंडिंग इंटरेस्ट त्याच्यावर आपल्याला काय फायदा देऊ शकतो ह्याचा फारसा विचार होत नाही आणि मग आपल्याला श्री गणेशा करायला उशीर जरी झाला तरी आपण त्याची फारशी काळजी करत नाही, कारण प्रायोरिटी ह्या प्रत्येक वेळी बदललेल्या असतात. प्रत्येक प्रायोरिटीनुसार माणूस स्वतःचं आयुष्य पुढे नेत असतो आणि त्यानुसार मग गुंतवणूक हा खूप नंतरचा पार्ट आहे. आधी आपल्या आयुष्यात आपल्या प्रायोरिटी म्हणजे आपल्याला घर घ्यायचंय किंवा मग मला वेगळ्या काही मोठ्या गोष्टींची खरेदी करायची, ह्याच्या प्रायोरिटी सेट करून मग गुंतवणुकीचा विचार हा केला जातो. पण तसे न करता गुंतवणूक ही आधी प्रथमतः जर प्रायोरिटी ठेवली, म्हणजे काय म्हणतात की इन्कम आपल्याला जे होणार आहेत तर त्या इन्कम मधून इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू अवर एक्सपेंडिचर असा जर फॉर्म्युला आपण कायम ठेवला आणि इन्व्हेस्टमेंटकडे कायम जर सजगपणे लक्ष ठेवून कन्सिस्टंटली रेग्युलरली गुंतवणूक करत राहिलं तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा आपल्याला बेनिफिट हा नक्की घेता येणार आहे. वा, एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही आणि तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट हे फार कमी जण करतात. जर ती तशी ठेवली तर मग आपल्याला कंपाऊंडिंग आणि बाकी ॲस्पेक्ट्सचा विचार करता येऊ शकतो. पण बरेच भारतीय गुंतवणूकदारांची मानसिकता ही तुकोबा जे म्हणून गेलेत, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण आजचं जर इन्फ्लेशनचं युग बघितलं तर असं करून चालत नाही, विशेषतः गुंतवणुकी संदर्भात. तुकारामांनी सांगितलंय त्याप्रमाणे
फक्त तसाच विचार न करता आता अंथरूण पाहून पाय पसरणे ही एक आपण पूर्वी म्हण ऐकायचो. ओके. तर या म्हणीत खूप काही दडलेलं आहे. तर अंथरूण पाहून पाय पसरलेच पाहिजे. मला या अपॉर्च्युनिटीच्या युगामध्ये आणि जिथे मिनी मायक्रो कॉम्पिटिशन आहे, ओके, इथे मला स्वतःला सिद्ध करायचे, माझे स्किल्स एन्हान्स करायचे आणि ते स्किल्स एन्हान्स होताना तिथे देखील कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट हा होणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला पैसे कमवतानाच कंपाऊंडिंगचा उपयोग होतो असं नाही, तर आपल्या रेग्युलर आयुष्यात देखील त्या कंपाऊंडिंगचा उपयोग आहे आणि म्हणूनच आपण हा आज खास पॉडकास्ट कंपाऊंडिंगसाठी करतोय. अगदी बरोबर आहे. कंपाऊंडिंग हा शब्द आपण अनेकदा वापरतोय, तर हे कंपाऊंडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा काही खास फॉर्म्युला असतो का? निरंजन, फॉर्म्युला नक्कीच आहे आणि तो आपण सगळ्यांनी शाळेत शिकलेला आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन फारसं होत नाही. टेक्निकल फॉर्म्युला समजून घ्यायचं झाल्यास आपण जे शाळेत गणितात शिकलोय की 1+r/100 मी परत फॉर्म्युला रिपीट करतो. 1+r/100 तर गुंतवणूकदार काय करतोय? प्रत्येक गुंतवणूकदार मला रेट ऑफ रिटर्न काय मिळणार आहे ह्याकडे फार फोकस करतो. किंबहुना आपण कंपाऊंडिंग समजून घेताना आपल्याला चक्रवाढ व्याजाचा जर बेनिफिट मिळवायचा असेल, कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळवायचा असेल, तर आपल्याला एन ह्या फॅक्टरवर म्हणजे नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ पिरियड्स आपण त्याला म्हणू शकतो, या फॅक्टरवर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि शांतपणे आपला गोल जो आपण ठरवलेला आहे, म्हणजे गोल आपला असू शकतो की आपल्या मुलीचं लग्न आहे, आपल्या मुलांची उच्च शिक्षण आहेत, आपलं रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे, आपल्याला वर्ल्ड टूर करायचं आहे किंवा मला 10 वर्षानंतर मला फायनान्शियल फ्रीडम हवं आहे म्हणून मला गुंतवणूक करायची. तर हा जो माझा गोल आहे याचा जो पिरियड आहे, या पिरियडवर जर आपण लक्ष ठेवलं आणि कायम कंपाऊंडिंगमध्ये त्या एन फॅक्टरवर जर आपण लक्ष ठेवलं, तर आपल्याला नक्कीच उत्तम कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळू शकतो. आणि ह्याचं उत्तम उदाहरण मी स्वतः आहे. सो माझी पहिली इन्व्हेस्टमेंट, ओके, ही साधारण 19 वर्षांपूर्वी सुरू झाली. अगदी छोटीशी ₹1000 SIP. पण आज जर मी त्या SIP कडे वळून बघितलं, की जी आजही चालू आहे, 19-20 वर्षांपूर्वीची SIP, तर आज कुठलीही मार्केट कंडिशन असेल, इकॉनॉमीची कसलीही सायकल असेल, मार्केट चढ उतार होत असेल, तरी त्या SIP मध्ये पैसे हे साधारण 3-3.5 वर्षात दामदुप्पट होतात. हाच खरा कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट आहे. कारण पिरियड हे एकमेव सोल्युशन, एन फॅक्टरवर आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. वाह! तुम्ही सांगताय त्यावरून जाणवते की चक्रवाढ व्याजाचा जास्तीत जास्त फायदा हवा असेल, तर दीर्घ काळासाठी गुंतवणूक करत राहणं गरजेचं आहे. SIP हा यावरचा परफेक्ट उपाय ठरू शकतो? म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण दिलंच ॲक्चुअली. नक्कीच निरंजन, जे मी माझं उदाहरण दिलं तसंच मी आणखीन पुढेही सांगेल, की बाबा कुठलीही इन्व्हेस्टमेंट म्हणजे SIPच्या माध्यमातून जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असू आणि ती आपल्या कुठल्या ना कुठल्या फायनान्शियल गोलशी निगडीत आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता व्यावसायिक क्लास म्हणजे बिझनेस क्लासचा जर विचार केला, तर माझ्याकडे एक गुंतवणूकदार असा आहे, की ज्यांनी साधारण 12 वर्षांपूर्वी गुंतवणूक सुरू केली. तर त्यांचं उद्दिष्ट, लक्ष असं होतं किंवा आहे किंबहुना आजही, की माझा मुलगा हा 25 ते 26 वर्षांचा जेव्हा होणार आहे, तेव्हा त्याला एक व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याला त्याच्यासाठी भांडवल म्हणून ₹100 कोटी लागणार आहेत. तर त्याच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी साधारण 12 वर्षांपूर्वी सुरू केली. त्या पद्धतीने त्या मुलालाही ते ग्रूम करतायत, की व्यवसाय हा कसा केला गेला पाहिजे, त्यानंतर त्याच्यात कंपाऊंडिंगचे इम्पॅक्ट कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याला डेफिनेटली शिकायला हव्यात आणि ते शिकवतायत. पण त्याचबरोबर त्याला लागणारी गुंतवणूक ही त्याच्यासाठी तयार पाहिजे आणि म्हणून त्या गुंतवणुकीला एक पिरियड हा महत्त्वाचा आहे, जे आपण सारखं बोलतोय ह्या पॉडकास्टमध्ये. आणि म्हणून तो पिरियड जर 20-25 वर्षांचा पिरियड आपण तिथे देत असू, तर तो एन फॅक्टर म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ पिरियड हा आपल्या गुंतवणुकीला नक्की कंपाऊंडिंग करू शकतो. जसं की मी सांगितलं, की त्यांना ₹100 कोटी त्याला व्यवसायासाठी द्यायचे आहेत. तर इट डझंट मीन म्हणजे याचा अर्थ असा नाही, की ते ₹100 कोटी त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत. पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमेची किंमत ही 100 कोटी झाली पाहिजे. अशा पद्धतीने ती गुंतवणूक आज आमच्याकडे सुरू आहे. म्हणजेच SIP जर मी लॉंगर ड्युरेशनला सुरू ठेवली आणि मी जर त्याच्याकडे बघितलं नाही, जर मी ते पैसे नेटानं त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्या SIPच्या प्रॉडक्टमध्ये टाकत राहिलो, मार्केटच्या चढ-उतारांचा फारसा विचार केला नाही आणि शांतपणे गुंतवणूक करत गेलो. कारण जसं मार्केट वर जातंय तसे मला नंबर ऑफ युनिट SIPच्या माध्यमातून कमी मिळणार आहेत. पण मार्केट जसं खाली येईल तसे मला नंबर ऑफ युनिट्स हे जास्त मिळणार आहेत. या सगळ्यांचा ॲव्हरेज काढलात तर माझे नंबर ऑफ युनिट्स व्यवस्थित जास्त होतात आणि ॲट दी सेम टाईम काळाच्या ओघात
त्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू, ज्याला आपण करंट व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटची म्हणतो, ही वाढत जाते आणि मला कंपाऊंडिंगचा बेनिफिट हा खऱ्या अर्थाने मिळतो. अगदीच. युनिट्स हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात भूषण. आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्लीज तो थोडासा एक्सप्लेन कराल, की युनिट्स हा काय प्रकार असतो? आपण कुठलीही गोष्ट विकत घेतली तर त्या बदल्यात आपण वस्तू घेतो विकत घेताना. म्हणजे मी बाजारात समजा स्टेशनरीच्या शॉपमध्ये गेलोय आणि मला पेन विकत घ्यायचे आहेत आणि मी समजा एक ₹200 दिलेत, तर ₹20 एक पेन असेल तर मला 10 पेन हे विकत मिळणार आहेत. तसंच तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करताय किंवा लंपसम फॉर्ममध्ये गुंतवणूक करताय, तर ते जेव्हा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला नंबर ऑफ युनिट्स मिळणार आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंड हे आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट युनिट ॲलोकेट करतं. हे युनिट आपल्याला जेवढे नंबर ऑफ युनिट्स आपण वाढवत नेऊ, तेवढा आपल्याला बेनिफिट हा चांगला होऊ शकतो. कारण मॅक्झिमम युनिट हेच खरं म्युच्युअल फंडचं सूत्र आहे. ओके. बहुतेकदा नवीन गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की ₹1000-2,000 SIPनं अशी काय इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्यापेक्षा पैसे साठवून लमसम इन्व्हेस्टमेंट करू. तर अशा गुंतवणूकदारांना काय सांगाल तुम्ही? निरंजन, प्रश्न अतिशय चोख तुम्ही निवडलेले आहेत आणि कुठलीही गोष्ट म्हणजे आपण कायम म्हणतो, की "थेंबे थेंबे तळे साचे" असं आपण कायम ऐकतो किंवा ही म्हण आपल्या ऐकण्यात, बोलण्यात कायम असते. मराठी माणसाच्या बोलण्यात तर नक्कीच असते. पण आता "थेंबे थेंबे तळे साचे" हे नुसतं म्हणून होत नसतं. तर कुठल्याही गोष्टीची छोट्याशा गुंतवणुकीने किंवा छोट्याशा गोष्टीने जर सुरुवात केली, तर त्या गुंतवणुकीचं किंवा त्या गोष्टीचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर कधी होईल हे सांगता येत नाही. परंतु जर मी त्याला एक पिरियड दिला, म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष जसा माझा गोल असेल, ओके. तो जर पिरियड परत तिथे एन फॅक्टर येतो, नंबर ऑफ इयर्स, ओके. हा पिरियड देण्याची जर मी मानसिकता ठेवली, तो मी माझ्या मनावर स्वतःच्या ताबा ठेवला आणि तो पिरियड व्यवस्थितरित्या त्या गुंतवणुकीसाठी दिला किंवा कुठलीही गोष्ट म्हणजे माझ्या शिक्षणामध्ये मी असेल आणि मी समजा मला इंजिनिअरिंग करायचं आहे असं मी टार्गेट ठरवलंय, ओके. तर मी पहिल्या दिवशी जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजला बसत नाहीये. तर मी आधी ज्युनियर KG, सीनियर KG, हळू-हळू फर्स्ट, सेकंड, थर्ड असं करत शिक्षण घेत 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन आणि इंजिनिअरिंग असं सगळ्या डिग्रीज कंप्लीट करत असतो. म्हणजेच मी इथे पिरियड देतोय. तसंच मला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील हा फॉर्म्युला लागू होतो, की मी जर तो पिरियड देणार आहे. सुरुवात केली आहे मी अगदी 1000-2000च्या SIPनं. हळू-हळू जसं माझं इन्कम वाढणार आहे, तसं माझी इन्व्हेस्टमेंट ही देखील वाढणार आहे आणि त्याचबरोबर माझे फायनान्शियल गोल्स मी जर त्याला डिफाईन करून ती इन्व्हेस्टमेंट केली, तर माझा तो एन फॅक्टर किंवा नंबर ऑफ पिरियड, नंबर ऑफ इयर्ससाठी जर मी शांत बसलो, तर मला योग्य परतावा देखील मिळणार आहे. ओके. म्हणजेच परत ह्याला प्रश्नाला समराईज करताना, की कायम लमसम इन्व्हेस्टमेंटच करणं गरजेचं आहे असं नाही. आपण छोट्या अमाउंटने सुरुवात करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची असेल तर अगदी तुम्ही ₹500च्या मंथली अमाउंटने देखील सुरुवात करू शकतात आणि ही मंथली अमाउंट हळू-हळू टप्प्याटप्प्याने तुम्ही वाढवत नेऊ शकतात. तुम्हाला दिवाळीचे बोनस आलेत किंवा काही गिफ्ट्स आलेत, पैशाच्या स्वरूपात गिफ्ट्स आलेत, तर ते पैसे तुम्ही टॉपअप म्हणून या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करू शकतात. लमसम पैसे तुम्ही SIPच्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये टॉपअप करू शकतात आणि अल्टिमेटली या इन्व्हेस्टमेंटला जर आपण एक पिरियड दिला, नंबर ऑफ इयर्ससाठी जर आपण ती इन्व्हेस्टमेंट ठेवली, तर तो आपल्याला योग्य परताव्याच्या स्वरूपात किंबहुना योग्य कंपाऊंडिंग होऊन आपला रिटर्न आपल्या पदरात मिळतो. म्हणजे थोडक्यात SIP किती अमाउंटची करतो याच्यापेक्षा ती लवकरात लवकर सुरू करणं महत्त्वाचं आहे. अगदीच निरंजन. म्हणजे अगदी 18व्या वर्षी मला इंटर्नशिपला काही पैसे मिळतायत. अगदी ₹1000 मिळतायत. तर त्यातले ₹500 जरी मी बाजूला काढू शकलो किंवा CA फर्ममध्ये मुलं आर्टिकल म्हणून जातात. तर त्या आर्टिकलला ₹2000-3000 महिन्याला मिळतात. तर त्यातले काही पैसे किंवा डॉक्टर्सकडे लोकं आर्टिकल इंटर्नशिपला जातात. तर तिथे काय पैसे मिळतात. तर त्या इन्व्हेस्टमेंटला सुद्धा आपण छोट्या रकमेला देखील सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजेच ती हळू-हळू वटवृक्षात रूपांतर होईल आणि मोठी रक्कम तुमच्याकडे असेल. अगदीच. चक्रवाढ व्याजाचा परतावा कितीही भरभक्कम म्हणला तरी शेअर मार्केटमध्ये सातत्यानं येणाऱ्या चढ उतारांचं काय? असा प्रश्न अनेकांना असतो, विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करताना. चक्रवाढ व्याजाचा परतावा, कंपाऊंडिंगचा परतावा हा चांगला आहे, भरभक्कम आहे, हे काळानं सिद्ध केलंय. पण हे प्रत्येक इन्व्हेस्टरला, प्रत्येक गुंतवणूकदाराला
किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात असेल किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल तेव्हाच कळणार आहे जेव्हा तो त्याला पिरियड देणार आहे. म्हणजे याचं उदाहरण आपण घेऊयात की नुकतंच लग्न झालेलं आहे आणि जीवनाची सुरुवात झालेली आहे. नव्या नात्यामध्ये आपण आलेलो आहोत. पण ते नातं काय आहे? ते नातं जसं-जसं आपण त्या नात्याला पिरियड देऊ, हळू-हळू वर्ष निघून जातील, तसं-तसं ते नातं खुलत जाईल, फुलत जाईल. आपल्या नवरा-बायकोमधलं प्रेम वाढत जाईल. सो हा पिरियड आहे, की जो त्या नात्याला तो त्या योग्य कंपाउंडिंगमध्ये रूपांतरित करणार आहे. तसंच इन्व्हेस्टमेंटचं देखील आहे. जर मी आज सुरुवात केली आहे आणि मी त्याला पिरियड द्यायचं ठरवलंय, मग शेअर बाजार खाली असेल तर मला नंबर ऑफ युनिट जास्त मिळणार आहेत. शेअर बाजार वर असेल तर मला नंबर ऑफ युनिट्स कमी मिळणार आहेत. पण मी मॅक्झिमम नंबर ऑफ युनिटपर्यंत कसा पोहोचेल जेणेकरून मला माझ्या फायनान्शियल गोल अचीव्ह करायला मदत होईल आणि जर मी तो पिरियड दिलाय, जो मी वेळ दिलाय, तो एन फॅक्टर व्यवस्थित लक्षात घेतलाय आणि त्यामुळे मग माझी एक चांगला कॉर्पस हा तयार होऊ शकतो आणि माझा फायनान्शियल गोल हा नक्की अचीव्ह होऊ शकतो. त्यामुळे चढ-उतार जरी शेअर बाजारांचा होत असेल, ज्याच्यात माझ्या पूर्ण करिअरमध्ये 2003 पासून 2023 पर्यंत मी असंख्य चढ-उतार बघितलेत. मोठी-मोठी मार्केटची करेक्शन्स बघितली आहे. ज्याच्यात 2008चं मार्केट असेल, ज्याच्यात 2020चा कोरोना पिरियड असेल. या सगळ्या पिरियडमध्ये जर पडणाऱ्या मार्केटमध्ये मी उत्तमरित्या एक मॅच्युअर्ड गुंतवणूकदार म्हणून वागलोय, ओके. आणि ती गुंतवणूकदार म्हणून माझ्याकडे मॅच्युरिटी जर असेल, तर मी योग्य गुंतवणूक ठेवून त्यात पैसे माझ्याकडे जर असतील, माझ्याकडे लिक्विड पैसे असतील, तर ते पैसे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करून म्हणजेच माझे नंबर ऑफ युनिट्स वाढवून SIPमध्ये टॉपअप करून मला योग्य युनिट विकत घेता येऊ शकतात आणि मग मी तो पिरियड देऊन चांगला परतावा नक्की घेऊ शकतो. वाह! भूषण, तुम्ही बोलताना सतत पिरियड, एन फॅक्टर हे बिंबवताय, ठसवताय आणि ते महत्त्वाचं पण आहे. पण बऱ्याचदा काय होतं, की समजा एखादा 40शीतला गुंतवणूकदार आहे आणि त्याला आत्ता सुरुवात करायची आहे. तर त्याच्या मनात कायम ती भीती असते, की मी ऑलरेडी 20 वर्ष घालवली आहेत. माझ्या हातात आता फक्त 15-20 वर्षच आहेत पुढची. तर अशा गुंतवणूकदारांनाही चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळू शकतो का? निरंजन, कसं आहे, की गुंतवणूक ही कुठल्या काळात मी सुरू करतोय, म्हणजे मगाशी तुम्ही जसं म्हणालात पटकन, की ही नक्कीच ॲट दी एज ऑफ अर्ली, म्हणजे अर्लिएस्ट एजला ही सुरुवात झाली पाहिजे. मे बी माझ्या फर्स्ट पेमेंट चेकला त्याची सुरुवात झाली पाहिजे, असं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये देखील बघितलं. परंतु एखाद्याला काही अडचणींमुळे सुरुवात करता आलेली नाही, किंबहुना त्याच्यावर फॅमिलीच्या खूप जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे त्याला ते शक्य झालेलं नाही. तर म्हणून मग मी आज 35शीत आहे, 40शीत आहे. जर मला ते शक्य होतंय आणि माझे फायनान्सेस मला अलाऊ करतायत, जी काही मॅक्झिमम रक्कम मला शक्य होत असेल, ती सुरुवात करायला नक्की हरकत नाही. ॲट दी सेम टाईम ती सुरुवात केल्यानंतर मी विचार काय करायचा आहे, की मी मॅक्झिमम पिरियड त्याच्यात कसा देऊ शकतो. म्हणजे जसा तुम्ही प्रश्न विचारला, की 40व्या वर्षी हे घडतंय, तर 40 वर्षानंतर समजा मी 50ला किंवा 55ला, 60ला जर मी रिटायरमेंट घेणार असेल, तर या पूर्ण पिरियडमध्ये येणाऱ्या पुढच्या 10, 15, 20 वर्षांच्या कालावधीत माझ्या आयुष्यातले फायनान्शियल गोल कुठले-कुठले आहेत, याचा शांतपणे विचार करून, त्याची नोंदणी करून, कुठेतरी ते कागदावर लिहून किंवा एक्सेल शीटमध्ये ते मांडून जर मी तो पिरियड डिफाईन केला आणि मग मला नक्की किती पैसे लागणार आहेत, ह्याला जर इन्फ्लेशनची जोड लावली आणि मग आज त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आज मला इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे असा जर अंदाज घेतला, जर शक्य असेल तर तेवढी पूर्ण गुंतवणूक करणं, नसेल शक्य तर जी मॅक्झिमम रक्कम मला शक्य आहे ती रक्कम इन्व्हेस्ट जर केली, तर मला नक्की मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमपर्यंत पोहोचू शकतो आणि श्रीमंतीची गुरुकिल्ली ही मला मिळू शकते, भले मी वयाच्या 40व्या वर्षात असेल तरीही. तुम्ही सांगता यावरनं एक खरोखर पटतंय, की वय तुमचा हा क्रायटेरिया महत्त्वाचा जरी असला, तरी उशीर हा कधी होत नसतो. तर तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य आहे, तेव्हा गुंतवणूक ही सुरू केली पाहिजे. फक्त आता मुद्दा तोच येतो, की चक्रवाढीचा घसघशीत परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कोणते नियम, पथ्यही आवर्जून पाळायला हवीत? पथ्य नियम ही नक्की आहेत निरंजन. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पथ्य नियम ज्याला आपण म्हणू शकतो, की मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मला इन्कमला सुरुवात झाली आहे, तर कृपया इन्व्हेस्टमेंटचा सिरियसली विचार करा. हे पहिलं पथ्य आहे. कारण मला इन्कम होतंय, पण मी ते सगळे पैसे खर्चाच्या पोटी घालवतोय. ह्याच्यात मी एक उदाहरण देऊ इच्छितो. म्हणजे नियम बघताना आपण छोटी-छोटी उदाहरणं पण घेऊयात, की माझ्याकडे साधारण बिफोर कोरोना एक बिहारी मुलगा, म्हणजे जो बिहारचा होता, पण पुण्यात सर्व्हिसला TCS कंपनीमध्ये, साधारण 24 वर्षाचं वय होतं.
₹50,000 त्याला सॅलरी होती आणि तो कोणाच्या तरी रेफरन्समधून, एक्झिस्टिंग क्लायंटच्या रेफरन्समधून भेटायला आला आणि तो भेटताना मग सगळी आमची चर्चा झाली. मी सगळं त्याला फायनान्स, त्याचं प्लॅनिंग, ओव्हरऑल कशा गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या. 1 तास, 1.5 तास आमचं डिस्कशन झालं आणि मग त्याला प्रोफाईल फॉर्म आम्ही काही शेअर केले, ज्याच्यात त्याचं इन्कम, एक्सपेंडिचर काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी किंवा तो काय रिस्क घेऊ शकतो, याच्यासाठीचे फॉर्म शेअर केले त्याच्या ईमेलवर आणि मग ते भरून आल्यानंतर त्याचा मला फोन आला परत, की "सर जी, मैंने आपको सब भर के तो दिया है, लेकिन मेरे इनकम एक्सपेंडिचर में ये दिख रहा है कि मैं कुछ इन्वेस्ट नहीं कर सकता हूँ क्योंकि खर्चा मेरा बहुत है और मैं कुछ सेव्ह नहीं कर पाऊंगा." मी त्याला म्हणलं, "हरकत नाही. मी जरा तुझे प्रोफाईल फॉर्म चाळतो आणि आय विल गेट बॅक टू यू. मी परत तुला फोन करतो." तर मी अक्षरशः ते फॉर्म चाळताना बघताना मला आश्चर्याचा धक्का बसला, की बाबा ही व्यक्ती आहे, ₹50,000 ह्याला आज 24व्या वर्षी मिळतायत. त्यातले ₹25,000 त्याचा एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर असा खर्च आहे. तर आता हा एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर करतो म्हणजे काय करतो? मला पण ते कुतूहल होतं. म्हणून मी त्याला फोन केला आणि त्याला परत ऑफिसला बोलवलं. त्याच्याकडून ते समजून घेतलं, की बाबा हा खर्च तुझा कसला आहे, हा एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर. तर त्याने मला चक्क सांगितलं, की बाबा साधारण शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो जो रात्री येतो, तो शोला 3-4 मित्र-मैत्रिणी एकत्र मिळून गेल्यानंतर ₹2,000-3,000 ₹4,000 कुठे खर्च होतात कळत नाही आणि असं महिन्यातून 3-4 वेळा जर केलं, तर ₹20,000-25,000 नक्की खर्च होतात. तर आता हा त्याचा आनंद आहे. शेवटी जीवन जगताना आनंद हा अबाधित ठेवणं हे गरजेचं आहे. कारण अदरवाईज आपलं आयुष्य हे कठीण होईल, जगणं कठीण होईल. पण तो आनंद हा अबाधित राहिला पाहिजे आणि ॲट दी सेम टाईम त्याची इन्व्हेस्टमेंट पण झाली पाहिजे. तर हीच मायक्रो मॅनेजमेंट म्हणूनच ते फॉर्म भरून घेतले जातात. विचार करताना मीच त्याला सांगितलं, की ह्याच्यात फक्त एक बदल आपल्याला करता येऊ शकतो का? तर त्याने विचारलं, "काय बदल?" तर "तू जो शुक्रवारी रात्री त्या मूव्हीज बघायला जातोय किंवा थिएटरला जातोय, मल्टिप्लेक्सला जातोय, तर त्याऐवजी तू जर शनिवारी सकाळी गेलात, तर हेच तुझे निम्मे पैसे वाचणार आहेत. म्हणजे तोच पॉपकॉर्नचं तुला जर ₹500 मिळत असेल, तर ते ₹250 मिळेल. तिकीट ₹1000 असेल, तर ₹500 मिळेल आणि निम्मे पैसे वाचणार आहेत. तर आपल्याला तेच पैसे एस-आय-पीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येऊ शकतात आणि तुझी एक ॲसेट पण बिल्ड होऊ शकते." सो सांगण्याचा मुद्दा जे आपण फॉर्म्युला किंवा गोष्टी समजून घेतोय, की कंपाऊंडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, तर आपल्याला अर्लिएस्ट एज इन्व्हेस्टमेंट सुरुवात करणं गरजेचं आहे. 1. 2. आपल्याला पेशन्स ज्याला आपण म्हणतो, की मार्केटचे चढ-उतार आलेत किंवा मग मार्केट खूप वर गेलंय म्हणून ग्रीडी न होता किंवा मार्केट खूप खाली आलंय म्हणून पॅनिक न होता, आपल्याला शांतपणे मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला तयार करायचंय. कारण जोपर्यंत माझा फायनान्शियल गोल हा येत नाही, जोपर्यंत त्याचं ड्युरेशन संपत नाही, म्हणजे माझा फायनान्शियल गोल 20 वर्षानंतरचा आहे आणि मी 4 वर्ष पूर्वी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि समजा जर माझ्या इन्व्हेस्टमेंटला परतावा हा खूप चांगला असेल, तर मी लगेचच ते पैसे बाहेर काढून काहीतरी कुठे वेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून माझं कंपाऊंडिंग सगळं हलवण्यात कुठलाही सेन्स नाही किंवा अर्थ त्यात उरत नाही. त्यामुळे मी शांतपणे ती इन्व्हेस्टमेंट चालू ठेवणं म्हणजेच पेशन्स ठेवणं हे गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मी जो पिरियड ठरवलेला आहे, तो पिरियड त्या पूर्ण पिरियडपर्यंत मी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कारण कुठलीही गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, शेअर बाजाराच्या माध्यमातून जेव्हा आपण गुंतवणूक करायला जातो, तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या व्यावसायिकाला हे पैसे देतो. त्या व्यवसायाची एक बिझनेसची सायकल आहे आणि ती सायकल पूर्ण कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आपल्याला योग्य परतावा हा आपल्या पोर्टफोलिओला दिसणार नाहीये. तर त्या पिरियडपर्यंत आपण जर शांत बसलो, तर आपल्याला योग्य परतावा मिळू शकतो. सो हे 3 फॅक्टर जर खरोखरीच लक्षात घेतले, कारण ह्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमीमध्ये होणारे बदल, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये होणारे बदल, पॉलिटिकल चेंजेस, बिझनेसमध्ये होणारे चेंजेस, अपॉर्च्युनिटी डायनॅमिक्स, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा ओव्हरऑल मार्केटवर, इकॉनॉमीवर, आपल्या इन्व्हेस्टमेंटवर, ओव्हरऑलच सगळ्या आपल्या जीवनाच्या जडणघडणीवर होत असतो. सो त्याला जर कंपाऊंडिंगची जोड मिळवायची असेल, तर तो पेशन्स ठेवून, तो पिरियड देऊन, अर्लिएस्ट एजला त्याची सुरुवात करून, या सगळ्या गोष्टींचा संगम जर एकत्र बांधला, तर आपण एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून पण तयार होऊ, आपले सगळे फायनान्शियल गोल पण अचीव्ह करण्यात मदत आपल्याला आपली स्वतःचीच होईल आणि एक चांगली गुंतवणूक देशात होतीये, व्यवसायात होतीये, म्हणून देशाची ग्रोथ देखील अबाधित राहील. करेक्ट. हे तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा ह्यात जो मांडलात, एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर, तर हा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो आणि प्रत्येक कमावता व्यक्ती जर त्यांनी नीट त्याचं बँकेचं स्टेटमेंट बघितलं, तर ₹2,000-5,000 हे विनाकारण खर्च होत असतात.
तर ती राशी जरी आपण SIP मध्ये वळवली तरी पण खूप चांगला पोर्टफोलिओ हा बिल्ड होऊ शकतो. निरंजन, मनोरंजनाचे सगळेच पैसे खर्च करू नका आणि इन्व्हेस्ट करा असं सांगितलं जर मी कोणाला, तर लोक परत माझ्याकडे गुंतवणुकीसाठी येतील असं मला वाटत नाही. पण त्यांचा आनंद अबाधित ठेवून काय करता येऊ शकतं ह्याचा जर प्रामुख्याने विचार केला तर ही गोष्ट शक्य आहे, हे नक्की आहे. परफेक्ट. अगदी छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करून निवृत्तीच्या वेळेपर्यंत मनाजोगता पोर्टफोलिओ बिल्ड केलाय. अशा तुमच्या पाहण्यातल्या काही सक्सेस स्टोरीज प्लीज शेअर कराल तुम्ही? नक्कीच शेअर करायला आवडतील मला. कारण आता मला ह्या व्यवसायात 20 वर्ष झाली आहेत. पण ही कंपनी ज्यांनी सुरू केली, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी दिनेश कोठावदे जे माझे मामा आहेत, व्यवसायातले पार्टनर आहेत, डायरेक्टर या कंपनीचे आहेत. त्यांनी साधारण 20-22 वर्षांपूर्वी ज्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स घेतल्या, त्याला सुरुवात झाली. अगदी ₹1000, ₹500, ₹2000 अशी सुरुवात झाली. तदनंतर मी त्याच्यात त्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट पुढे वाढवून घेण्यात, त्यांना तो पोर्टफोलिओ बिल्ड करण्यात मदत केली. तर असे बरेच आमच्याकडे क्लायंट्स आहेत की ज्यांच्या खूप पूर्वीच्या म्हणजे जुन्या काळातल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. 2001, 2, 3 पासूनच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्या आजपर्यंत चालू आहेत. आणि पोर्टफोलिओची साईज बघितली तर साधारण 50 लाख, 1 कोटीभर रुपयांची इन्व्हेस्टमेंट ही टप्प्याटप्प्याने झालेली असेल. पण त्याचं आजचं व्हॅल्युएशन जर बघितलं 10 कोटी, 12 कोटी, 15 कोटी असे पैसे तयार झालेले आहेत. पण परत मी जे मगाशी सांगितलं आणि प्रामुख्याने परत सांगतोय की या सगळ्या गुंतवणूक होताना, करताना आपण एक स्वतःला चांगला गुंतवणूकदार म्हणून पुढे आणताना आपल्याला तो पिरियड, एन फॅक्टर, कंपाऊंडिंगचा एन फॅक्टर जो 1+R/100⁴ तर कृपया माझी सगळ्या गुंतवणूकदारांना विनंती आहे की फक्त रिटर्नवर फोकस करू नका. कारण हे रिटर्न बाय प्रॉडक्ट आहेत. ते निरंजन मेढेकर, भूषण वाणी, दिनेश कोठावदे, वॉरन बफे, रामदेव अग्रवाल जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या हातातले नाहीत. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटला किती पिरियड देऊ शकतो याचं डेफिनेशन किंवा ह्याचं नक्की माहिती ही आपणच ठेवू शकतो. आणि म्हणूनच गुंतवणूक करताना वेगवेगळ्या पिरियडची गुंतवणूक करा. आपल्या सगळ्यात छोट्या गरजेसाठी गुंतवणूक करा, सगळ्यात मोठ्या गरजेसाठी गुंतवणूक करा. त्याला वेगवेगळे पिरियड्स द्या आणि मग आपलं फायनान्शियल गोल हे नक्की अचीव होईल. आणि असे असंख्य उदाहरणं क्रिसेंटनी तयार केलेली आहेत. ऑलरेडी या बाजारात आमचे साधारणतः 250 ते 300 कुटुंब अशी आहेत की ज्यांनी फायनान्शियल फ्रीडम हे नक्की अचीव केलेलं आहे. आणि हे सांगताना आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो. वा, 250-300 फॅमिलीज खूपच मोठा नंबर आहे हा, की ज्यांनी फायनान्शियल फ्रीडम हे अचीव केलेलं आहे. सो कंपाऊंडिंगवरचा हा एपिसोड म्हणूनच खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग होता. कारण तुम्ही जे म्हणलात की 50 लाख किंवा कोटभर रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याची आजची जर मार्केट व्हॅल्यू बघितली की जी कित्येक पटींनी जास्ती आहे, तर हे खरंच म्हणजे प्रत्येकाने यातनं बोध घ्यावा असं हे सगळं चित्र आहे एकूण. याच्यात एक मुद्दा मी परत नक्की ॲड करेल निरंजन, की ते 50 लाख 1 कोटीचे 8-10 कोटी झालेत. हे एक महत्त्व नक्की आहे त्या इन्व्हेस्टर म्हणून त्याच्या पोर्टफोलिओला किंवा त्याच्या आयुष्यामध्ये त्या पैशांचं महत्त्व नक्की आहे. पण ह्याचा विचार ह्या उलट अर्थाने देखील करा किंवा नाण्याची दुसरी बाजू म्हणून देखील करा की हे पैसे आज त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे आहेत, म्हणजेच ते कुठल्या तरी व्यवसायात लागलेले आहेत. आणि त्या व्यवसायात जेव्हा ते पैसे लागलेले आहेत, तो व्यवसाय ते पैसे वापरतोय, तो जॉब क्रिएट करतोय, तो देशाची आर्थिक प्रगती करतोय, लोकांच्या घरात सॅलरीच्या स्वरूपात ते पैसे जात आहेत, लोक खर्च करतायत आणि अल्टिमेटली विशेष सायकल म्हणून परत माझ्या पोर्टफोलिओची वाढ ही होतीये. आणि असाच कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट ग्रॅज्युअली माझ्या पोर्टफोलिओला अबाधित राहतोय. अगदीच. श्रोते हो, गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्हीही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. विशेषतः कंपाऊंडिंगवरचा हा एपिसोड ऐकून तर नक्कीच साधा. नंबर त्यांचा प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा सांगतो, 9764125533. याशिवाय crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट.
ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.